आरपीआय नेते रामदास आठवले आज मालवणमध्ये जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भेट देणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची यवतमाळच्या पुसद आणि अमरावतीच्या वरुडमध्ये जनसन्मान यात्रा, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अनेक नेते मंडळी राहणार उपस्थित। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवर। 2 ऑगस्ट पासून 5 ऑगस्ट पर्यंत शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। बदलापूर घटनेनंतर राज्यात आता हर घर दुर्गा अभियान, राज्यातील ITI मध्ये आत्मसंरक्षणाचे धडे दिले जाणार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढांची घोषणा। जळगावात महिला अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे जनजागर रॅलीचं आयोजन, असंख्य महिलांचा सहभाग। देशभरातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात चंद्रपुरात मिडनाईट मशाल मोर्चा, खासदार प्रतिभा धानोरकर मार्चमध्ये सहभागी। सातारा दाज हाफ मॅरेथॉन, खासदार उदयनराजेंनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा। नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस, हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी। चंद्रपुरात मुसळधार पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा, चंद्रपूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी। यवतमाळमध्ये विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस, सोयाबीन, कपाशी, तूर उत्पादक शेतकऱ्यांची चिंता मिटली। भंडारा जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्ग जलमय रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत। अनेक दिवसानंतर परभणीत जोरदार पावसाची हजेरी, परभणी शहरासह जिल्हाभरात जोरदार पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। वर्ध्याच्या हिंगणघाटात मिल कामगारांचा मोर्चा, पेन्शनमध्ये वाढ करण्यासह हिंगणघाटमधील बंद गिरण्या सुरू करण्यासाठी कामगारांकडून महसूल प्रशासनाला निवेदन। साताऱ्यातील मालवणमध्ये मालवणच्या घटनेचा निषेध, कराडमधील शिवरायांच्या पुतळ्यापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापर्यंत 3 किलोमीटर नाक घासून युवकांचं आंदोलन। मीरा रोडच्या इंद्रलोक परिसरातील रहिवासी स्मशानभूमी विरोधात आक्रमक, उच्चभ्रू इमारतीत होणाऱ्या सर्वधर्मीय स्मशानभूमीला स्थानिकांचा विरोध, मतदानावर बहिष्कार असे बॅनर झळकावून आंदोलन। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिचटोळा जिल्हा परिषद शाळेला गावकऱ्यांनी ठोकलं कुलूप, शिक्षकांच्या नियुक्तीसाठी निवेदन देऊनही नियुक्ती न केल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक। धुळे CSMT एक्सप्रेसमध्ये सहप्रवाशांकडून वृद्धाला मारहाण, गोमांस असल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची माहिती, संशयित आरोपी धुळे पोलिसांच्या ताब्यात। ठाण्यातील कळवा परिसरात बेडूक उड्या मारून चोरी करणारी टोळी जेरबंद, चोरट्यांकडून एकूण 8 गुन्हे उघडकीस। पालघरच्या वाडा तालुक्यातील नेहरोलीतील तिघांची हत्याच एकाच घरात आढळले होते आई, वडील आणि मुलाचा मृतदेह, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। नांदेडच्या वाडी गावात 20 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। सांगलीत खेळता खेळता कापडी बेल्टनं गळफास बसून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू, अंजली खांडेकर असं चिमुकलीचं नाव। बारामतीमध्ये भरधाव टेम्पोनं 16 वर्षाच्या मुलाला चिरडलं, नीरा मोरगाव रस्त्यावरची घटना, अपघातानंतर संतप्त जमावानं टेम्पो पेटवला, चालक पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापुरात एका भयानक अपघाताचा व्हिडिओ समोर, दुर्घटनेत तरुणाच्या डोक्याला दुखापत, अज्ञात 4 चाकीचा तपास सुरू। वाशिम अमरावती मार्गावरच्या साखरा फाट्याजवळ भीषण अपघात, ट्रक आणि दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू। सेफ्टी डिफेन्सचं लेक्चर सुरू असताना विद्यार्थिनीकडून सेफ्टी स्प्रे फवारला गेला, 13 विद्यार्थिनींना मळमळ, डोळ्यात जळजळ होण्याचा त्रास, विद्यार्थिनींवर उपचार सुरू, मिरजमधल्या केम्ब्रिज शाळेतला प्रकार। कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्ण सिंह अर्पण, नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका भक्तानं अंबाबाईच्या चरणी हा सोन्याचा सिंह अर्पण केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।